तर आम्ही आलेलो फलटणला आलो होतो. तिला तिळाची ज्वेलरी वगैरे घ्यायची होती. एवढी गर्दी आहे फलटणमध्ये आज संक्रांती निमित्त. उद्या संक्रांती त्यामुळे आज भरपूर गर्दी आहे. सगळीकडे गर्दी आहे बघा. बांगड्या बिंगड्या भराय सगळीकडे गर्दी आहे. तिला सोडली इथं समोर लेडीज शॉपिंग. तिला काय तिचं शॉपिंग राहिली ती घ्यायची. ए कुठं चालली? कुठं? ए आलो मी गाडी घेऊन. तिला कसली ज्वेलरी घ्यायची काय माहित. तर काय भेटणं झाली बघू शकता तुम्ही. गर्दी फलटणची अख्ख्या. सगळं मार्केट आहे फलटणचं. मंडई आहे. जे पाहिजे जे घ्यायचं होतं ते इथं भेटलंय असं वाटतंय मला. काय आहे का हे? काय हे हा कमरपट्टा आहे ना. आणि हे बाजू कोण भेटलंय बघ आपल्याला. झाली का शॉपिंग? हिला ओळखलं का? हिला सॉरी ह्यांना वहिनीत माझ्या. होय का? कोण? मम्मी कुठे आहे? मम्मी आली का? कुठे आहे मम्मी? रमेश दादा कुठे आहे? राम्या कुठे आहे? अयो हा म्हणली फोन करते 5 मिनिटात. होय का? कोणाचं? हो त्याचं नाही काय काम. हे ती छोटा बिडा आबोली भरते का इथंच? मग वहिनी इथंच भरलं. आबोली नाव येत आहे तुमच्या दादा? स्वतःचं नाव काय? सुहास नाव आहे. तर सगळं आम्ही फलटणमधले सगळ्या लेडीज शॉप शोधलो पण आम्हाला कुठंच तिळाची ज्वेलरी भेटली नाही. सगळीकडे गेलेली होती. आम्हाला इथे भेटली. आता आम्ही इथनं घेतोय. आता राहिला का चुडापर्यंत? चुडा इथं भरतात ना तुमच्याकडं? होय का? चालते. कुठे घ्यावा लागेल चुडा? तिथं का? चला घ्यायचं का इथं मग? तर आम्ही आलतो आता बाजारात. तिथं मंडईत ह्या दिदींचं फ्रूटचं दुकान आहे. सगळी फळं वगैरे भेटते त्या दिदींकडे. तिथं दुकान असतं. आता दिदींनी तिळगुळ लावलेत बघा. आम्ही दरवेळेस ह्यांच्याकडे फळं घेतो काही असू द्या. आणि ह्या वेळेस मस्तपैकी तिथे म्हणल्या काहीतरी तोंडगोड करून जावं म्हणून. हे बघा तिळाची चिक्की दिली आम्हाला. कुठं आहे चिक्की? कुठे आमची आहे का? अयो एवढी मोठी नका छोटी द्या. छोटी द्या घ्या बोली. तर जर कुणी तुम्ही आला तर हे बघा इथून तुम्ही आत आला ना मंडईत समोरच दुकान आहे. इथं यांचा चेहरा बघून घ्या तुम्ही तिथींचा. आहे का? हां बघा कॉलेज करत सगळं करत ह्या तिथे एवढं सगळं करतात. खरंच म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. बरं नाही का? हां बघ ना दीदी आपले किती झाले हो? आपले किती झाले? बोली त्यांना 20 रुपये दे. आपल्या घरी गेलेत ना? घरी गेलेत ना? हा ओके. बघा घरी गेले या आणि पैसे घेऊन जावा. पैसे घ्या पैसे द्या आणि मगच घेऊन जावा. बघा मी पण देतोय पैसे. चला 10 रुपये पण कमी गेले नाहीत ना? काय हो दादा असं? मग आता किती रुपये पाठवायचे तुम्हाला? पाठवलं दादा. ओके चला येऊ का दादा? हे बघा संक्रांती निमित्त तिथे काहीतरी देतात आम्हाला. तुम्हाला पण तिळगुळ घ्या. गोड गोड बोला जरा. ते काय त्यात टाकलेत? आहे का? हो चला येऊ का दीदी? चला बाय.
आपल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. नाही मला नको तू खा. नाही नको भूक नाही मला. मग असं खाल्लं मी नवऱ्याला सोडून कसं जातं कशाच्या खाली मला कळतच नाही. दादा क्वालिटी एक नंबर आहे खरंच. मुंबई सारखा फील आहे पाणीपुरी. म्हणजे म्हणतात ना मुंबईची पाणीपुरी एकदम क्वालिटी असते. काय नाही मुंबईला सुद्धा तोडे एकदा तुम्ही येऊन बघा इथं. महाराष्ट्रीयन काय काय सगळं वस्तू बघू दे. हे अशीच करते लोक काढाय गेलो की. पिलो कुठं तिकडं अयो कुणी आणली गाडी. गाडी कुणी आणली बायला. बाबांनी आणली. पुढची लाईट का लागणार तिथे काचली लागते ती. होय का. दरवाजा आहे. तर आम्ही आलेलो आमच्या शॉपवर. हे बघा हे आपलं कपड्याचं विथ मोबाईलचं शॉप. त्याच्यामध्ये आता विषय असा झालाय की हे बंद करणार आहे मी. तर इकडं मॅडमला लेडीजचं चालू करून दिले म्हणजे द्यायचं आहे. अजून इथे हिचं पार्लर चालू होणार आहे ह्या शॉपमध्ये. आपले 2-2 शॉप असल्यामुळं आपण एक शॉप बंद करतोय. म्हणजे हे शॉप आपण बंद करणार आहे कपड्याचं आणि मोबाईलचं. इथं फक्त लेडीजचं मॅडमचं पार्लर मेकअप पिकअप सगळं इथं होणार आहे ह्या गाड्यामध्ये. आता ती उद्या संक्रांत आहे त्याच्यामुळे मॅडम म्हटलं आपण ज्वेलरी आणली त्याच्यातलीच काहीतरी घेऊ. हे बघा नाही का सगळं ज्वेलरीचं सामान आहे. ह्या कप्प्यात सगळं लेडीज शॉपीचं मटेरियल आहे. तर आता मॅडमचं बघू आता काय काय घ्यायचं. मॅडम काय घ्यायचं तुम्हाला अजून. हा घेतलं का. पैसे जा 2000 रुपये झाले. किती 2000. अहो ते कॉपरचं आहे हो मॅडम. अहो द्या लवकर चल. आहे का सामान घेतलं पैसे द्या नाही पोरगी. काय राव कसं व्हायचं मला काय समजना झालं. आहे का होय पैसे द्या पैसे द्या. असली घाण बोलते बघितलं का बायको माझी. असलं काही टाकू नका बरं का. व्हिडिओ बंद करा. आहे का असलं काय टाकू नका. मग ही टाकणार मी. तुम्हाला माहिती मी असलं टाकतो. हा बोली बोला पैसे द्यायचं. हे काय आता हे मटेरियल घेतलंस तू एवढं. ह्याच्याकडनं घेऊ. ह्याच्याकडनं घे म्हणते. आहे का. तर आता विषय असा झालाय की हे शॉप बंद करायचं कपड्याचं. 2-2 शॉप बघणं जरा पॉसिबल नाही आहे. जरा आता मॅडमला इथं पार्लर चालू करून द्यायचं. मॅडम मेकअप आर्टिस्ट झालेत बाबा. काय आता मोठी माणसं झालेत. होय अय मोठी माणसं अजून व्हायचंय का. झाले तर जमाय तुम्ही आता काय. तुम्ही हुशार आहे हो. माणसं ढ भेटली म्हणजे तिला असं म्हणायचं मी ढ आहे. म्हणजे मी ढ भेटलोय असं तिला असं म्हणायचंय. असं काय नाही. तुम्हाला माहिती मी किती हुशार आहे.
त्यात काही विषयच नाही, सांगायची गरज नाही. हा इकडे खोकला आला बघा लगेच आहे का. अरे बाप रे, बसल्या बसल्या बायकून माझ्या घड्या घातल्या कपड्याच्या मस्त अशा. ए तिथं ना ठेवत ती पप्पा तिकडनं बघतात. कुठनं बघतात? असू दे की, बघू दे की. ऐका ना, थोडं 2 मिनिटं बंद करा ना ब्लॉग तो. का मला जरा बोलायचंय तुमच्या संग. आहे का? बरं थांबा जरा थोडस बोलायचंय, बंद करतो ब्लॉग. त्याचं नियोजन लावायचं कसलं ते पार्लरचं. थांबा जरा. आता फोन डुंगे चला. इथं कोणाचा आहे? माझा आहे तो डुंगे. ए डुंगे कोण आहे? मी मामा कुठे? मामा कुठे? तुला अशी मारेन ना. होय 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 आबोली. दिदे ऐक की, दिदे विद्या मावशी घरी येऊन जा, तिला चुडा भराय. अशा तऱ्हेने आजचा बेत आहे काजू करी. आहे का? हे ग बसा. काय भाजी बिजी काय केली की बायको म्हणती ये ग बसा. काय कळतच नाही मला. काजू करी केले, पुऱ्या केल्यात, ही खीर केले बघा. मस्त असं नियोजन जेवणाच खतरनाक मध्ये. अशा तऱ्हेने मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे इथं संक्रांत निमित्त. अय शर्टला पुसा. हे असलं गोल गोल टिपको आहे आबोली नुसतं. मला आवडतात असलंच. आबोली छान दिसतं उद्या रंगल्यावर बघा फक्त. काकी बघा नाचून, तुमची नाचूनच म्हणते सुनबाई. बघू ह्या हाताचं. चला बाय बाय, गुड नाईट पब्लिक.